हॅलो ब्युटिफुल, हाव आर यू ऑल? आय होप यू ऑल डुईंग वेल. तर फायनली मी तुमच्याकरता साडीवाला व्हिडिओ घेऊन आले. म्हणजे जसं की मी अनाऊन्स केलंय पिसारा साडीज बद्दल, तेव्हापासून मला खूप कमेंट्स आल्या की दी तू व्हिडिओ पण बनव, म्हणजे व्हिडिओज मध्ये आम्हाला साड्या दाखव, जेणेकरून आम्हाला आयडिया होईल की साडी कशा आहेत, काय आहे. म्हणजे बघितल्यावर एक थोडंसं वेगळं फरक पडतो. म्हणजे रिव्ह्यू मध्ये बघणं आणि फोटो बघण्यामध्ये फरक असतो. तर आम्ही ते समजले, म्हणून मला असं वाटलं की व्हिडिओ घेऊन येणं गरजेचं आहे. आणि म्हणजे मला रिव्ह्यूज पण आलेत की खूप महाग साड्या आहेत, कॉस्टली आहेत, हे ते असे बरेच फीडबॅक पण आले, खूप चांगले पण आले. तर मी त्यांना हेच म्हणेन की जसं की तुम्ही मला खूप वर्षांपासून साडी घालताना बघताय, तर एक असतं ना की आपल्याला दुकानात जाऊन बघायचंय साडी कशी आहे, फॅब्रिक कसं आहे, आणि व्हिडिओमध्ये बघणं आणि रियालिटीत बघण्यात खूप फरक असतो. बऱ्याचदा असं असतं की आपण व्हिडिओत जी गोष्ट बघतो ना ती रियालिटीत खूप सुंदर दिसते, तेव्हा त्याच्यातली 60-70% आपल्याला जी क्वालिटी आहे किंवा जो लुक आहे तो व्हिडिओमध्ये दिसतो. तर तुम्हाला मी चॉईस केलेल्या, म्हणजे इतका दिवस तर मला अशाच कमेंट्स यायच्या की दी तुझं जे कलेक्शन आहे साड्यांचं ते आम्हाला जाम आवडतं आणि तुझं जे चॉईस आहे ते आवडतं. तर त्या हिशोबाने मी तुमच्याकरता म्हणून मला असं वाटलेलं की मी अशी कुठली तरी गोष्ट करायला पाहिजे की ती तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी. तर गाईज, ह्याच्यामध्ये प्रॉफिट असं आहे ना की मला स्वतःला ज्या साड्या आवडत आहेत तर मी ऑफकोर्स मी त्याचं फॅब्रिक बघणार, ते फॅब्रिक त्याची क्वालिटी बघणार. म्हणजे तुम्हाला तसं वाटणं ऑब्व्हियस आहे कारण तुम्ही व्हिडिओज बघतायत, फोटोज बघतायत, पण एक ट्रस्ट असतो आणि तुम्ही मला बऱ्याच काळापासून वापरताना बघताय, तर मला क्वालिटी आणि फॅब्रिक बद्दल तर एक आयडिया असेलच. तर तुम्हाला घर बसल्या चांगल्या क्वालिटीच्या फॅब्रिकवाल्या साड्या भेटणार आहेत. म्हणजे एक असतं ना की पैसे आपल्याला कधी कधी जास्ती वाटतात, पण एखादी क्वालिटीवाली गोष्ट घ्यायची असेल तर थोडंसं आपल्याला इन्व्हेस्ट करावंच लागतं. कारण तुम्ही फक्त फोटोज बघताय, साडी बघतायत, पण तुम्हाला फॅब्रिक कळलंय का, तुम्ही हातात घेऊन बघितलंय का, क्वालिटी बघितली आहे का, फिनिशिंग बघितली आहे का, नाही. तर त्याच हिशोबाने गोष्टी तयार केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे लिटरली मला काही वर्षांपासून बऱ्याचदा कमेंट्स आल्या की दी प्लीज ही साडी अरेंज कर किंवा सांग आम्हाला. तर जसं माझ्या माइंडमध्ये होतं ना, मी ही गोष्ट क्रिएट करून घेतली आहे, म्हणजे तयार केली आहे ही आपण परत. ही जी साडी आहे म्हणजे काही म्हणजे 6-7 वर्षांपूर्वी माझ्याकडे जी साडी होती, तर आपण त्याचं रॅप्लिका पुन्हा बनवून घेतलं. तर हे बनवण्यासाठी ना पुन्हा खर्च येतो, म्हणजे आणि आपल्याला तशी क्वालिटीही द्यायची असते. तर ह्याच्यात काही पीसेस मी बनवून घेतलेत. सो हे दिसायला इतकं गुड लुकिंग दिसतं. तर म्हणजे जेवढा खर्च येणार त्या हिशोबाने तर कॉस्ट साडीची पडणारच ना. तर ही फ्रिलवाली साडी जी आहे ह्याच्यामधले आपण पीसेस बनवून घेतलेले आहेत. तर सिक्विनवाला लेस आहे त्या साडीला. तर अशा बऱ्याच साड्या आहेत ज्या आपण बनवून घेतलेल्या आहे, रॅप्लिका बनवतो आहे. तर फॉर शुअर मी तुम्हाला सांगू शकते की इथे तुम्हाला डिसेंट गोष्टी बघायला भेटतील. तर पिसारावर तुम्हाला ज्या पण साड्या बघायला भेटतात गाईज, त्याची क्वालिटी अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही 100% सॅटिस्फाईड होणार आहात. तुम्ही ऑर्डर तर करून बघा, मग तुम्हाला कळेल की हा पैसा वसूल आहे. म्हणजे आपण जास्ती काही ठेवलंच नाहीये, म्हणजे आपण प्रॉडक्टच्या हिशोबानेच प्राइस ठेवलेली आहे. बाकीच्या ज्या काही साड्या तुम्हाला दिसत असतील तर त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल, मग तुम्हाला त्याची क्वालिटी आहे ती कळेल आणि मग तुम्हाला त्याची प्राइस आहे की नाही ती समजेल. तर फोटोजवर तुम्ही जाऊ नका, तुम्ही फॅब्रिक आणि क्वालिटीवर जा. त्याच्यानंतर तुमचे जे थॉट्स आहेत, जे पण क्वेश्चन्स आहेत, त्याचा आन्सर तुम्हाला अल्टिमेटली भेटून जाणार. सो मी तुम्हाला आज ज्या साड्या दाखवती आहे, ब्लॅक साडीमध्ये मी 12 की 13 काहीतरी समथिंग पीसेस ठेवलेले होते, कारण नवरात्र येणार होती त्या हिशोबाने. बट आपलं वेबसाईट जे आहे ते खूप लेट स्टार्ट झालं, सो नवरात्र निघून गेलं. पण तरीही बायकांना साडीज खूप आवडलेल्या आहेत आणि चांगला फीडबॅकही भेटतो आहे. आणि जसं तुमचा सपोर्ट भेटेल तसं वेगवेगळं कलेक्शन मी आणायचं ट्राय करेन, कारण माझीही एक्साइटमेंट वाढते गोष्टींमध्ये. तर मी वेगवेगळं कलेक्शन तुमच्याकरता घेऊन येईन. तर ह्याच्यामध्ये काही पीसेसच आहेत. तुम्हाला म्हणजे फोटोमध्ये इतकं समजणार नाही, इतकी शाईन करते ही साडी. आणि ज्या पण स्पार्कल, जसं की मी नेहमी बोलत आले, मला स्पार्कलवाल्या गोष्टी, शाईन करणाऱ्या गोष्टी, क्रिस्टल, अशा गोष्टींमध्ये मी खूप अट्रॅक्ट होते. सो मला ही साडी ही खूप आवडलेली. हे जेव्हा तुम्ही रात्रीचं घालाल ना, इतकी चमकते ही साडी, म्हणजे प्रचंड चमकते. आणि फॅब्रिक इतकं रिच आहे, म्हणजे खूप रिच पाणीदार फॅब्रिक आहे आणि खूप रिच साडी आहे. चमक तुम्ही बघू शकताय. तर दिवसा आहे, रात्रीची तुम्हाला कोणी ना कोणी विचारणारच तुम्ही साडी कुठनं घेतलेली आहे. तर अशी ही साडी आहे. फॅब्रिक खूप रिच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. पायपिंग आहे, ऑल ओव्हर साडीला असं पायपिंग दिलेलं आहे, जेणेकरून त्याची फिनिशिंग जी आहे ती परफेक्ट वाटते. आणि बघताय तुम्ही साडी खूप ब्युटिफुल साडी आहे. तर ही ती साडी आहे ब्लॅकवाली. ह्याच्यामध्ये काही पीसेस आहेत, मे बी याच्यावर काहीतरी डिस्काउंट पण लागलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये ठराविकच पीसेस राहिलेले आहेत. सो कमी प्राइस मध्ये तुम्हाला आता रिसीव्ह होणार आहे ही वाली साडी. त्याच्यानंतर जी फ्रीलवाली आहे ह्याच्यामध्ये तर 2 पीसेस गेले पण कालपासनं. तर हे जे आहे हे बघता, हे मला अवेलेबल करायलाच खूप कष्ट लागले होते. तर कसं बसं करून अवेलेबल केलेलं.
तर हे आपण फ्रिलची साडी बनवून घेतलेली आहे, याला फ्रिल आहेत आणि वेबसाईटवर फोटोज पण अपलोड आहेत, त्याच्यावर तुम्हाला साडी कशी आहे ती कळेल. तर फ्रिल जिथे येतं ना त्या फ्रिललाही खालून अशी लेस येते, बघताय तुम्ही, आणि पल्लूलाही लेस येते आणि पूर्ण सिक्वीन आहे. जसं की मी तुम्हाला क्लोज करून दाखवते. हे असं सिक्वीन येतं साडीला आणि पूर्ण साडीला सिक्वीन येतं असं. हे बघा दिसतंय, फ्रिल आहे, सिक्वीन आहे, पुन्हा फ्रिल, सिक्वीन, आणि घातल्यानंतर इतकी छान दिसते ही साडी, खूप सुंदर दिसते. तर तुम्हाला नक्की आवडेल. हे बघताय असं आहे. तर ही वेबसाईटवर अवेलेबल आहे अजून तरी. त्याच्यानंतर काठपदर साडी वर मी काही रील बनवले होते आणि ती साडी खूप आवडली होती. तर ह्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर कलर्स आहेत. हा जो कलर आहे हा मी वेअर केलेला आहे, ह्याला ग्रीन काठ आहे आणि काठाला पूर्ण साडीला सिक्वीन कुंदन वर्क आहे आणि इतके चमकतात, इतकी चमचम करते ही साडी. बघा पूर्ण स्पार्कल आहेत, फॅब्रिक सॉफ्ट आहे, चापचोप बसते, म्हणजे तुम्हाला पिन लावायचीही गरज नाहीये. प्लेट्स खूप जास्ती येतात आणि पूर्ण साडीला यालाही अशी फिनिशिंग आहे, जसं की तुम्ही बघता अशी फिनिशिंग तुम्हाला भेटेल पूर्ण साडीला. आणि पदर मी तुम्हाला दाखवते. पदर तर बघितलाच आहे तुम्ही, असा ग्रीन पदर येतो ज्याला पूर्णपणे सिक्वीन आहे आणि साडीचं डिझाईन तुम्ही बघताय. तर खूप सुंदर अशी साडी आहे ही, पण ओरिजिनल इतकी छान वाटते, कॅमेऱ्यात इतकी उठून नाही दिसत आहे जितकी ओरिजिनल सुंदर वाटते. तर ही साडी घातल्यानंतर अप्रतिम दिसते. तुम्ही तर बघितलेच असेल, याचे फोटोज येतील, तर तुम्हाला फोटोज अपलोड केल्यानंतर कळेल की हा ही साडी वेअर केल्यानंतर खरंच एक्झॅक्ट कशी दिसते. याच्यामध्ये ढेर सारे कलर्स आहेत आणि हा पण एक कलर खूप सुंदर आहे यार, खूप म्हणजे खूप सुंदर कलर आहे. येलो कलर आहे आणि येलो म्हणजे तो एक असतो ना, खूप रेअरली हा वाला कलर आपल्याला भेटतो मार्केटमध्ये. तर ह्यालाही ग्रीन काठ आहे, चमकते आणि इतकी रिच वाटते ना ही पण साडी. हे बघा ग्रीन काठ आणि असा कलर आहे. सो ही पण साडी खूप ब्युटिफुल आहे, त्यातलाच कलर आहे. याच्यामध्ये अजून कलर आहेत. हा वाला ग्रीन कलर येतो ज्याला पिंक काठ आहे. हे बघा किती सुंदर कलर आहे, बघितलं, ग्रीन कलर आहे आणि पिंक काठ आहे याला. आणि मेन तर साड्यांचं कसं असतं ना की सगळं फॅब्रिकवर असतं. जर का फॅब्रिक चांगलं असेल तर गोष्ट आपल्याला घालायलाही खूप छान वाटते. आणि मला असे टोचणारे किंवा असे माझ्या स्किनला ना असं एक असतं ना की आपण कोणाकोणाला सूट नाही होत हार्शवाले कपडे आणि पटकन टोचतात काही कपडे, तर मला सॉफ्ट वाला फॅब्रिक हवं असतं. तर मी कोणतीही गोष्ट घेताना सॉफ्ट बघते आणि ती घालायलाही खूप छान वाटते, कम्फर्टेबल वाटतं. कितीही वेळ घालून ठेवा, तुम्हाला बिलकुल टोचणार नाहीये, काही नाहीये. तर त्याच हिशोबाने मी गोष्टी ठेवल्या की जेणेकरून तुम्हालाही तसंच काहीतरी मिळावं, की जेणेकरून तुम्ही खुश व्हाल, हॅपी व्हाल. तर ही साडी तशीच आहे, खूप सॉफ्ट आहे आणि मेन तर त्याच्या प्लेट्स इतक्या छान पडतात ना, म्हणजे एकदम चापचोप बसते जेव्हा आपण घालतो. तर ह्या साड्यांमध्ये 4 कलर्स आहेत. एक चिंतामणी आहे, एक ग्रीन आहे, एक येलो आहे, एक पिंक आहे. तर हाही कलर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. बघता सुंदर कलर आहे. तर 2 साड्यांना पिंक काठ आहे, 2 साड्यांना ग्रीन काठ आहे आणि हे डिझाईन तुम्ही बघू शकता. सो गाईज हे आहे आजचं कलेक्शन आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा. वेबसाईट आहे, आपलं युट्यूब चॅनल आहे पिसारा सारीज म्हणून, तिथेही सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथेही ढेर साऱ्या गोष्टी येणार आहेत इन फ्युचर. तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल आणि इझी होईल. म्हणजे तुम्ही घरी बसूनच साड्या तुमच्याकरता मागवू शकता. तुम्हाला कुठे मार्केटमध्ये जायची गरज नाही पडणार आहे आणि 100% सॅटिस्फॅक्शन होणार आहे. तुम्ही ऑर्डर करून बघा. मी खूप एक्सायटेड आहे. आता तर स्टार्ट आहे आणि पुढे तर अजून नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. पण हे जे कलेक्शन आहे ना गाईज, ट्रस्ट मी, खूप सुंदर कलेक्शन आहे. मी स्वतः याच्यातला पिंक कलर जो आहे तो माझ्याकरता काढलेला आहे आणि मी आवडीने तो घातलेला आणि मला म्हणजे खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्सही आलेल्या आहेत आणि फोटोज तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर एक असतं ना की एखादी गोष्ट बघितल्यानंतरच आपल्याला एक आयडिया मिळून जाते. तर तुम्हाला तर मी रिव्ह्यूजही देते, फोटोज पण येत आहेत, व्हिडिओज पण येत आहेत. तर अजून काय हवंय. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. असेच वेगवेगळे व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.